आता मी इथे मुख्य विहारात जाऊन येऊया आपण फटाफट. हे चैत्यगृहाच्या बाजूचा विहार आहे आणि आता आपण ज्या मार्गे प्रवेश केला आहे तिथे कधी काळी 2 शयनकक्ष आसन असलेला, दगडी आसन असलेला एक कक्ष होता. हे त्याचं दार आहे, ही त्याची दारकस आहे. त्याचं प्रत्येक इथं या कक्षाला, विहार कक्षाला प्रत्येक हे रूम्स म्हणजे कक्ष आहेत आणि त्यांच्यावरती आपल्याला इथं चैत्य कमान, चैत्य गवाक्ष दिसत आहेत. आणि प्रत्येक कक्षामध्ये एक एक, सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये 2 आसन, मग नंतर एक एक अशी आसन असलेली, काही ठिकाणी 2 आसन असलेली, समोरच्या पण तिथे 2-2 आसन, 1 आसन, अशी कक्ष आहेत जिथं भिक्खू इथं राहत होते म्हणजे वर्षावसाच्या काळात. आणि त्याबरोबरच हे एक संघाच्या आरामाचं ठिकाण, म्हणूनच याला संघाराम अशी देखील एक संज्ञा आहे. आणि हा मध्यभागी आपल्याला सभागृह दिसून येतो आहे.